तर भगवंतांचं स्मरण करून आपण आजचं धम्मप्रवचन सुरू करीत आहोत. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास. भगवान तथागत अरहंत सम्यक संबुद्धा भगवंतांचा सुआख्यात धम्म आणि भगवंताचा आर्य श्रावक संघ यांना परिवार अभिवादन. आजच्या धम्म प्रवचनामध्ये उपस्थित सर्वच उपासक आणि उपासिका यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण गेल्या काही दिवसांपासून वर्षावासाच्या अंतर्गत जे काही धम्म देशना श्रवण करीत आहात, तर त्यामध्ये हॅलो हा मध्ये बोलू नका प्लीज. हा सर तुमचा व्हिडिओ. तर त्यामध्ये आपण प्रामुख्याने जातक अठ्ठकथा आणि भगवंताचे अग्रश्रावक हे श्रवण करीत आहोत. तर आजचं जे काही प्रवचन आहे धम्म प्रवचन ते आयुष्यमान अमितजी मेधावी सर जे आहेत ते आपल्याला सांगणार आहेत. राजा बिंबिसार हा त्यांचा विषय आहे. राजा बिंबिसार हे अतिशय महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या बुद्ध धर्मामध्ये आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अगदी आपण जाणतो की भगवान तथागतांची जेव्हा प्रवर्जा झाली, म्हणजे सिद्धार्थ गौतमाची जेव्हा प्रवर्जा झाली, तर त्या प्रवर्जेच्या काळापासून राजा बिंबिसार यांचा संपर्क भगवंताशी राहिलेला आहे. तर अगदी बिंबिसार राजाच्या देहांतापर्यंतचा प्रदीर्घ काळ ते बुद्धांचे श्रेष्ठ उपासक म्हणून त्यांनी जीवनयापन केलं. तर मी आपला अधिक वेळ न घेता आयुष्यमान अमितजी मेधावी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या देशनेला आरंभ करावा. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आजच्या सायंकाळी आपण पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन धम्मचर्चा करणार आहोत. आजचा विषय आहे मगधराज सेनीय बिंबिसार. बिंबिसार महाराज आणि त्यांच्या संपर्कामध्ये आलेल्या लोकांमध्ये धम्म कशा प्रकारे रुजला आणि त्यामध्ये महाराज बिंबिसारांचं काय योगदान होतं याविषयी थोडीशी धम्मचर्चा आज मी आपल्यासोबत करणार आहे. प्राचीन भारतामध्ये आपण पाहतो की महत्वाची अशी 16 जनपद होती आणि त्या 16 जनपदांमध्ये काही लोकतांत्रिक होती आणि काही राज्य शासक होती, म्हणजे राजा तिथं असायचा. काही लोकशाही पद्धतीनं तिथं राजे निवडले जायचे. आणि यामध्ये आपण पाहतो की अंग आहे, मगध आहे, काशी आहे, कोसल आहे, वज्जी आहे, मल्ल आहे, चेती आहे, वंश आहे, कुरु आहे, पंचाल आहे, मच्छ आहे, सुरसेन आहे, अस्सक आहे, अवंती आहे, गंधार आहे आणि कंबोज आहे. अशी 16 जनपद होती. आणि त्या जनपदामध्ये मगध जे जनपद होतं ते बलाढ्य असं होतं, मोठं होतं आकारानं. आणि त्या मगध जनपदाचा जो राजा होता भाती आणि त्याची पत्नी आहे, तिचं नाव आहे बिंबी. या दोघांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव बिंबिसार. आपल्याला माहित आहे की आईच्या नावावरून बऱ्याच लोकांची नावं त्या काळामध्ये आढळतात. विशेषतः आपण पाहतो की आपले धर्मसेनापती जे होते ते सारीपुत्त होते, त्यांच्या आईचं नाव रूपसारी होतं, म्हणजे सारीचा मुलगा म्हणून ते सारीपुत्त. तसं बिंबीचा मुलगा त्याचं नाव बिंबिसार. म्हणजे एक गोष्ट आपल्या ध्यानामध्ये येते की एक मातृसत्ताक पद्धतीचा प्रभाव किंवा स्त्रीसत्ताक पद्धतीचा प्रभाव ही त्या काळी नावं ठेवण्यामध्ये होता. आणि त्यावरून आपल्याला माहित आहे की आईच्या नावावरून त्या मुलाची ओळख होत होती. ही खरं तर खूप चांगली गोष्ट 2600 वर्षापूर्वीच्या भारतामध्ये आपल्याला दिसते. तर या दोघांच्या पोटी जन्म झाला बिंबिसाराचा. आणि बिंबिसार जे होते हे अतिशय महत्वाकांक्षी होते.
आणि त्यांची अशी इच्छा होती की तरुण वयामध्येच माझ्याकडे सत्ता यावी, आणि ते त्यासाठी शस्त्रामध्ये निपुण झालेले होते. आपण पाहतो त्या सैन्य संचालन कसं करावं, सैन्याची रचना कशी करावी, यामध्येही त्यांनी कौशल्य प्राप्त केलेलं होतं. आणि हे पाहून आपण पाहतो की त्यांचे जे वडील होते महाराजा भाती, यांनी 15व्या वर्षीच बिंबिसारांच्या हवाली राज्य केलेलं होतं. म्हणजे मगधचे राजे बनण्याचं जे वय होतं बिंबिसारांचं ते 15व्या वर्षी होतं. त्यांनी आपली सेना उत्तम पद्धतीची केलेली होती. स्वतः ते शस्त्रास्त्रामध्ये निपुण होते, कुशल होते. म्हणून सेना वाढवली. यामुळं त्यांचं जे नाव आहे ते सेनीय असंही म्हटलं गेलं. सेनीय बिंबिसार किंवा सेनीय मगधराज बिंबिसार असंही म्हटलं गेलं. सेना बलाढ्य असल्यामुळं, सेनेची सत्ता त्यांच्याकडे असल्यामुळं ते एक प्रकारचे सेनानी होते, म्हणून त्यांचं नाव सेनीय असंही पडतं. त्यांच्या विवाहाच्या बाबतीत आपल्याला माहिती अशी मिळते की कोशल साम्राज्य जे होतं, त्या कोशल साम्राज्यामध्ये आपण पाहतो की महाकोशल राजा होता, आणि त्यांना 2 मुलं जी महत्वाची होती, त्यामध्ये एक होते प्रसेनजित महाराज आणि दुसरी होती कोसल देवी. तर या कोसल देवीचा विवाह बिंबिसारांशी झाला, आणि विवाह झाल्यानंतर या कोसल देवींच्या सोबत हुंड्यामध्ये या कोसल देवींना त्यांच्या वडिलांनी जे राज्य होतं, काशीचं जे राज्य होतं ते दिलं. आणि त्याच्यापूर्वीच बिंबिसारांनी काय केलेलं होतं, बिंबिसारांच्या वडिलांनी अंग साम्राज्य जे आहे तेही जिंकून घेतलेलं होतं. मगधाच्या शेजारी अंग साम्राज्य होतं, जनपद होतं, ते जिंकून घेतलेलं होतं. म्हणजे बिंबिसारांच्याकडं त्या काळामध्ये अंग, मगध आणि पत्नीमुळं काशी म्हणजे हे 3 जे जनपद होती त्यावरती बिंबिसारांची सत्ता चालत होती. आणि अत्यंत तरुण वयामध्ये ही सत्ता आल्यामुळं आपण पाहतो की तारुण्यामध्ये कामोपभोगांमध्ये माणूस अतिशय लिप्त होतो, त्यामध्ये रमतो. बिंबिसारांची अवस्था ही तशीच झालेली होती. इतकं सगळं ऐश्वर्य, इतके हे 3 जनपदांची सत्ता, आणि यामुळं काय झालेलं होतं, आता त्यांचं जे मन होतं ते कामोपभोगांमध्ये अतिशय लुप्त होत होतं. आणि त्यामधून आपण पाहतो की एकदा त्यांच्या कानावरती अशी बातमी आली की सुदूर मद्र जो देश आहे त्याच्या राजधानी सागलमध्ये जी राजकुमारी आहे खेमा, ती अतिशय रूपवान आहे, अतिशय सुंदर आहे, आणि तिची सौंदर्याची वर्णनं बिंबिसाराने ऐकली. आणि ही वर्णनं ऐकल्यानंतर यांच्या मनामध्ये एक आसक्ती निर्माण झाली की आपण तिच्यासोबत विवाह करावा. म्हणजे अगोदर लग्न झालेलं होतंच कोसल देवींशी, आणि त्यानंतर पुन्हा खेमा तिचं सौंदर्य ऐकल्यानंतर त्यांनी काय केलं, तिच्यासोबतही लग्न केलं. त्यानंतर आपण पाहतो की त्या काळामध्ये एक जनपद कल्याणी नावाची एक व्यवस्था होती, किंवा राजगणिका म्हणून काही स्त्रियांना निवडलं जायचं. अशीच जी नगरवधू आम्रपाली होती, लिच्छवी गणराज्याची ती नगरवधू होती, राजगणिका होती. तर तिचंही सौंदर्य जेव्हा बिंबिसाराला कळालं की ती खूप सुंदर आहे, तेव्हा त्यांच्या मनातही ती आसक्ती निर्माण झाली. आणि मग लिच्छवी गणराज्यामध्ये जायचं कसं, तर ते वेश बदलून जायचे आणि आम्रपाली सोबत ते सहवास करायचे. आणि त्याचबरोबर उज्जैनीची पण एक राजगणिका होती पद्मावती, तिचंही नाव यांच्या कानावरती आल्यानंतर तिकडेही जायचे आणि तिच्यासोबतही सहवास करायचे. म्हणजे आपण पाहतो की सत्ता आली, तारुण्य आलं की माणूस काय करतो, तो माणूस त्यामध्ये लुप्त होतो. कशामध्ये? आपल्या कामोपभोगांमध्ये. तर या कामोपभोगांमध्ये महाराज बिंबिसार अतिशय मग्न झालेले आपल्याला दिसत आहेत. आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये एक दिवस काय होतं, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांची आणि बिंबिसारांची भेट घडते. प्रसंग असा आहे की बोधिसत्व सिद्धार्थांनी ग्रहत्याग केलेला असतो, आणि ग्रहत्याग केल्यानंतर ते अनुप्रिया आम्रवनामध्ये थांबलेले असतात काही काळ, आणि तिथं एक आठवडाभर थांबून पुन्हा सिद्धार्थ गौतम तिथून निघतात आणि मगधाकडे प्रयाण करतात. आणि येत असताना जेव्हा ते मगधाची म्हणजे बिंबिसार राजाचा राजवाडा जो आहे त्या राजवाड्याच्या शेजारून ते पुढे जात असतात, तेव्हा बिंबिसार त्यांना पाहतात. आणि बिंबिसार पाहतात की हा एक ग्रहत्यागी व्यक्ती चाललेला आहे. आणि तथागत बुद्ध सिद्धार्थ गौतमांचं जे रूप होतं आपल्याला माहित आहे की ते उत्तम गुणांनी संपन्न असे होते. त्यांचं शरीर जे होतं, भौतिक शरीर, तेही खूप आकर्षक आणि सुंदर होतं. लोक त्यांना पाहायचे की इतका सुंदर पुरुष, इतका रूपवान पुरुष, इतका कोमल पुरुष आणि इतका राजबिंडा पुरुष
अंगावरती काशा वस्त्र घालून तो पुढे जात आहे. आणि हे बिंबिसारांनी पण पाहिल्यावरती त्यांच्या लक्षामध्ये आलं की इतकं प्रभावी शरीर आहे आणि हा जो ग्रहत्यागी आहे तो 4 हात लांबच त्याची दृष्टी आहे. म्हणजे ते खाली बघून चाललेले आहेत, इकडे तिकडे कुठेही पाहत नाहीत. आपल्या विश्वामध्ये मग्न असणारा असा जो हा ग्रहत्यागी आहे, ते तिथं आदेश देतात की हा जो ग्रहत्यागी कुठं जातोय त्याच्या पाठीमागे तुम्ही जा आणि तो काय करतोय ते सांगा. आणि मग आपण पाहतो की तथा सिद्धार्थ गौतम तिथं पिंडपात घेतात, अन्न ग्रहण करतात एका ठिकाणी, ते अन्न घेऊन ते जातात एका गुहेजवळ, एका टेकडीवरती बसून ते अन्न खातात. हा निरोप राजाला कळतो आणि तेव्हा राजा तिथं भेटीसाठी जातो सिद्धार्थ गौतमांच्या. आणि भेटीसाठी बिंबिसार गेल्यानंतर ते तिथं विचारतात की तुम्ही कोण आहात, इतकं क्षत्रियासारखे तुम्ही दिसता, तुम्ही कोण आहात. तेव्हा सिद्धार्थ गौतम स्वतःची ओळख देतात की हिमालयाच्या पायथ्याशी तराईच्या भागामध्ये जे कौशल जनपद आहे त्या जनपदातील शाक्य वंशातला मी आहे आणि तिथल्या राजाचा मी मुलगा आहे आणि कामोपभोगातून मी आता बाहेर पडलेलो आहे आणि सत्यप्राप्तीसाठी ग्रहत्याग केलेला आहे हे त्यांना सांगतायत. तेव्हा राजा म्हणतो की इतकं ऐश्वर माझ्याकडे आहे तर तुम्ही काय करा, ते सगळं सोडा आणि तुम्ही माझ्यासोबत या, माझ्या हिश्श्यातला काही भाग तुमच्यासाठी मी देतो, तुम्हीही माझ्यासारखं राज्य करा. खूप विनंत्या करतात पण सिद्धार्थ गौतम त्या विनंतीला नकार देतात. आणि राजा हे पाहतो की हा हा भिक्षू काय, हा ग्रहत्यागी काय आपला ऐकत नाही. मग बिंबिसार विनंती करतात की जेव्हा तुम्हाला संबोधी प्राप्त होईल, जेव्हा तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल, माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही काय करा, ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर मात्र तुम्हाला जे गवसलेलं सत्य आहे ते सांगण्यासाठी तुम्ही पुन्हा मगधला या असं सांगतात. आणि सिद्धार्थ गौतम ते मान्य करतात आणि राजा परत येतो. त्यानंतर काय होतं की 6 वर्षामध्ये तथागत बुद्ध 6 वर्ष संपत येतात आणि ती सिद्धार्थ गौतमाला बोधी प्राप्त होते. बोधी प्राप्त झाल्यानंतर आपण पाहतो की पहिल्यांदा ते सारनाथला जातात, तिथं त्या 5 परिव्राजकांना धम्म सांगतात, धम्मचक्र प्रवर्तन करतात. त्यानंतर यश नावाचा तिथल्या एका धनाढ्य व्यापाराचा मुलगा असतो, तो यश ही प्रवज्जित होतो. यश सोबत त्याचे 54 मित्र प्रवज्जा घेतात आणि जो पहिला वर्षावास आहे तो तिथं सारनाथ मध्ये आपण पाहतो तथागत बुद्ध घालवतात. आणि वर्षावास संपायच्या वेळेला ते सांगतात की भिक्खूंनो, बहुजनांच्या हितासुखासाठी तुम्ही चारिका करा. आणि सगळे वेगवेगळ्या दिशेने जातात, एका दिशेला एकाला पाठवतात आणि तथागत बुद्ध एका दिशेनं येतात आणि त्यांच्या लक्षात हे असतं की आपल्याला मगधला जायचं आहे, आपल्याला बिंबिसार राजांकडे जायचं आहे. आणि त्याच वेळेला आपण पाहतो की मगधाला येण्यापूर्वी ते बोधगयेला जातात आणि गयेला गेल्यानंतर तिथं उरुवेला काश्यप, नदी काश्यप आपण पाहतो आणि गया काश्यप या 3 काश्यप बंधूंना, उरुवेला, नदी आणि गया या 3 काश्यप जटिल बंधूंना, काश्यप बंधूंना ते प्रवज्जित करतात. आणि ते त्यांच्या सोबत म्हणजे हजारो भिक्षू, हजारो त्यांचे जे शिष्य आहेत त्या काश्यपांचे, तेही तथागतांच्या सोबत येतात आणि ते सगळे भिक्खू सोबत घेऊन साधारणतः 1000 भिक्खू, 1000 त्या काश्यपांच्या सगळ्यांना घेऊन तथागत बुद्ध मगधाकडे येतात. आणि तिथं आल्यानंतर एक लट्टीवन चैत्य आहे होतं, तर त्या ठिकाणी ते येतात. बिंबिसार राजाला समजतं की संबोधी प्राप्त झालेले आहे आणि सिद्धार्थ गौतम ज्यांना आपण पूर्वी भेटलेलो होतो त्यांनी आपल्या म्हणण्यानुसार ते बोधी प्राप्त झाल्यानंतर आपल्या राज्यामध्ये आलेले आहेत, हा निरोप कळाल्यानंतर राजाला खूप आनंद होतो. आणि तिथं बिंबिसार राजे जातात आणि बिंबिसार राजा जाताना एकटे जात नाहीत, तर त्यांच्यासोबत तिथली प्रजा असते, अनेक लोक असतात, मंत्रीगण असतात, ब्राह्मण लोक असतात आणि ते तिथं जातात. तिथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये हे येतं, कुणाचं तरी माईक सुरू आहे बघा, माईक बंद करा. तिथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये हे येतं की जो आपला धर्माचार्य आहे, म्हणजे मगधाचा जो धर्माचार्य आहे, धर्मप्रमुख आहे, तो आहे उरुवेला काश्यप. आणि उरुवेला काश्यप तर तथागत बुद्धांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत आणि लोक त्यांना विचारतायत उरुवेला काश्यपांना की तुम्ही अग्निहोत्री आहात, अग्नीचे पूजक आहात आणि तुम्ही हे सोडलेलं आहे का. तेव्हा तो उरुवेला काश्यप त्यांना सांगतो की मी यज्ञ करायचो आणि कामेष्टी यज्ञ करायचो आणि मेल्यानंतर स्वर्गात प्राप्ती होईल किंवा कामभोगांची प्राप्ती होईल यासाठी मी यज्ञ करायचो, पण तथागत बुद्धांच्या संपर्कामुळं माझी जी मिथ्यादृष्टी आहे ती निघून पडलेली आहे आणि मग मी आता तथागतांच्या मुळे राग, द्वेष, मोह
अज्ञान आणि अहंकारामधून बाहेर पडलेलो आहे आणि विमुक्तीचं जीवन जगत आहोत आहे. हे तथागत बुद्ध जे आहेत हे माझे गुरु आहेत. आणि त्या लोकांवर इतका प्रभाव पडतो की ज्याला आपण आपला धर्म प्रमुख मानतो, तो उर्वेला काश्यपच जर तथागत बुद्धांच्याकडे दीक्षित झाला असेल, तर आपणही तथागत बुद्धांच्याकडे का जाऊ नये, का दीक्षा घेऊ नये. आणि तिथं लोकांवरती खूप प्रभाव पडतो. आणि त्यावेळेला तथागत बुद्ध त्यांना धम्मदेशना देतात. आणि ती धम्मदेशना ऐकता ऐकता महाराज बिंबिसार, त्यांच्यासोबतचे ब्राह्मण, त्यांच्यासोबत गेलेले जे गृहस्थी लोक असतात, ते सगळे श्रोतापन्न होतात, म्हणजे मुक्तीच्या प्रवाहामध्ये पडतात. त्यांच्यामध्ये धर्मचेतना उत्पन्न होते आणि आपण पाहतो की मगधामध्ये धम्माचं वारं वाहायला सुरुवात होतं. आणि त्यावेळेला बिंबिसार राजे तथागत बुद्धांना असं म्हणतात की म्हणते, माझ्या 5 अभिलाषा होत्या, माझ्या 5 इच्छा होत्या, त्या 5 माझ्या इच्छा पूर्ण झाल्या. पहिली माझी इच्छा होती की माझा राज्याभिषेक झाला पाहिजे. आपण पाहिलं की महत्वाकांक्षी होते, त्यांना असं वाटत होतं की आपण राजा बनावं. तर ती पहिली इच्छा त्यांची पूर्ण झालेली होती. 15व्या वर्षीच त्यांचा राज्याभिषेक झालेला होता. दुसरी अशी इच्छा होती की माझ्या शासनकालामध्ये कुणीतरी सम्यक संबुद्ध व्हावं, कुणीतरी बोधी प्राप्त करावी आणि त्या बोधी प्राप्त झालेल्या माणसानं माझ्या साम्राज्यामध्ये यावं. तीही माझी इच्छा आता पूर्ण झालेली आहे. तिसरी इच्छा त्यांची होती की असा बोधीप्राप्त व्यक्ती आल्यानंतर मी त्याला अभिवादन करावं. तर ही सुद्धा इच्छा माझी प्राप्त झालेली आहे असं राजा म्हणतायत. चौथी इच्छा होती की अशा व्यक्तीनं माझ्या राज्यामध्ये येऊन मला धम्मोपदेश द्यावा, मला धर्म सांगावा, माझ्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी मला मार्गदर्शन करावं. आणि तेव्हा तीही इच्छा आता माझी पूर्ण झालेली आहे. आणि 5वी इच्छा होती बिंबिसारांची की जो उपदेश असा व्यक्ती देणार आहे सम्यक संबुद्ध, तो उपदेश मी ग्रहण करावा, त्या उपदेशाचं उपयोजन मी करावं. तर ती 5वी इच्छा सुद्धा पूर्ण झालेली आहे असं राजानं तथागत बुद्धांना सांगितलेलं होतं. आणि प्रसन्न होऊन श्रोतापन्न अवस्था प्राप्त करून राजा आणि त्याचे लोक तथागत बुद्धांना वंदन करून निघून गेले. आणि दुसऱ्या दिवशी भोजनाचं आमंत्रण दिलेलं होतं. आणि भोजनाचं आमंत्रण दिल्यानंतर तथागत बुद्ध गेले. त्यांच्यासोबत 1000 भिक्खू होते. आणि तिथं भोजन झाल्यानंतर बिंबिसार राजाने विनंती केली की म्हणते, आपण अशा जागी विहार करावा की जे ठिकाण गावापासून जास्त दूर नसेल किंवा गावापासून जास्त जवळही नसेल, जिथं खूप दाट लोकवस्ती नसेल, जिथं शांतपणे धर्मचिंतन करता यावं, जिथं चांगल्या पद्धतीनं ध्यान करता यावं. तर अशी जागा जी आहे, माझं वेळुवन जे आहे, मी आपणाला दान देण्याची माझ्याकडे माझी विनंती आहे आपल्याला की आपण हे दान स्वीकारा. आणि तथागत बुद्धांनी संघाला अनुमती दिली की अशा प्रकारचं दान जर कोण देत असेल तर ते दान स्वीकारावं. तथागत बुद्धांनी म्हणजे आपण पाहतो की जे वेळुवन जे मिळालेलं होतं ते स्वतःसाठी दान घेतलेलं नाही, तर ते संघासाठी दान घेतलेलं आहे. ही गोष्ट सातत्यानं आपण पाहायला पाहिजे की एखादं दान जर आलं, एखादी काही वस्तू मिळाली, तर व्यक्तिगत कोणा व्यक्तीला ती वस्तू नसते, तर ती संघासाठी असते. अशा प्रकारची व्यवस्था होती, म्हणून आपण पाहतो की संघ वाढलेला होता. कारण व्यक्तिगत आसक्ती संपवण्यासाठी माणूस प्रवर्जित झालेला असतो. आणि व्यक्तिगत जर एखादी भेटवस्तू घेतली तर पुन्हा गृहस्थी जीवनासारखंच तो त्यामध्ये अडकून राहू शकेल, आसक्त राहू शकेल. म्हणून तथागत बुद्धांनी ही जी सुरुवात केली. आणि बिंबिसार हे पहिले राजे आहेत की ज्यांनी वन दान दिलेलं आहे संघासाठी, आणि ते वेळुवन दान घेतलं. आणि दुसरा वर्षावास जो आहे, पहिला वर्षावास आपण पाहतो की पूर्वीच झालेला होता, दुसरा वर्षावास, तिसरा वर्षावास आणि चौथा वर्षावास तथागत बुद्धांनी या वेळुवनात, बिंबिसाराने जे दान दिलेलं होतं त्या वेळुवनामध्ये वर्षावास केलेला होता. ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे की दान कुठं द्यावं. जे दान दिल्यानंतर ज्या ठिकाणी किंवा ज्या आपण दिलेल्या दानाच्या वस्तूमधून अनेक लोकांचं कल्याण होईल, अनेक लोक मुक्त होतील, अनेक लोक दुःखमुक्तीच्या मार्गाला लागतील, अशा प्रकारे आपलं दान दिलं पाहिजे. याचा आदर्श आपण पाहतो की बिंबिसार राजांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण पाहूया की महाराज जे होते त्यांनी ज्या रूपगर्विता जी खेमा होती, त्यांची सुंदर पत्नी जी होती, तिच्यासोबत लग्न केलेलं होतं. कारण आपण पाहतो की कामोपभोगांमध्ये ते अतिशय आसक्त होते. अशा काळामध्ये त्यांनी त्या खेमासोबत लग्न केलेलं होतं. आणि ही जी खेमा होती, हिला तथागत बुद्धांच्या प्रती नावड होती. ती तथागत बुद्धांचा एक प्रकारे द्वेष करत होती. का द्वेष करत होती की तिचं असं म्हणणं होतं
की हे जे काही सौंदर्य आहे, या ज्या काही भौतिक वस्तू आहेत त्यांच्याबद्दल तथागत काय सांगतात, अशुभ भावना करायला शिकवतात किंवा त्यांचा नकार देतात. ही एक त्या खेमाची एक मानसिकता होती. पण महाराज बिंबिसारांना असं वाटत होतं, बघा एखादा व्यक्ती धम्ममार्गाला येतो, धम्ममार्गामध्ये राहतो, तेव्हा त्याला असं वाटतं की आपण ज्या प्रकारे धम्माचा लाभ घेतला त्याच पद्धतीनं इतरांनीही धम्माचा लाभ घ्यावा, इतरांचंही कल्याण व्हावं. स्वतः बिंबिसारांना हा धम्म लाभ झालेला होता. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की माझ्या कुटुंबातील सर्वांनी धम्मामध्ये यावं, धम्माचा लाभ घ्यावा. पण ही जी खेमा होती हिला स्वतःच्या सौंदर्याचा खूप अहंकार होता. ती सुंदरही होती खूप, म्हणजे त्या काळामध्ये अतिशय सौंदर्यवान असल्याचे नोंदी खेमाच्या बाबतीत केलेले आपल्याला पाहायला मिळतात. माईक कुणाचा तरी आहे तर तो माईक म्यूट करा. विशाल धनवडे माईक बंद करा. महानाग सर तिकडून म्यूट करता आला तर बघा. त्यावेळेला महाराजांनी एक उपाय कौशल्य वापरलं. धम्ममार्गात आपण पुढे जात असताना किंवा सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना आपल्यालाही अशा प्रकारचं उपाय कौशल्य वापरावं, अशा प्रकारची जणू प्रेरणा बिंबिसारांच्या या प्रसंगातून आपल्याला मिळते. त्यांनी काय केलं की ही जी खेमा होती तिला गायनाची आवड होती, संगीताची आवड होती. म्हणून काय केलं बिंबिसारांनी, जे वेळुवन आहे तथागत बुद्धांना दान दिलेलं, संघाला दान दिलेलं, त्या वेळुवनाची स्तुती करणारे किंवा वेळुवनाचं वर्णन करणारे अशी गीतं रचली गेलीत, रचायला सांगितलीत. आणि गीतं रचल्यानंतर काय झालं की ती गीतं जी आहेत ती खेमाच्या समोर त्यांना सादर करायला लावलीत. आणि वेळुवनाचं इतकं सौंदर्य, इतकी शांतता, इतकं सगळं काही ऐकलं तिनं आणि तिच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की आपण वेळुवनामध्ये जावं. पण प्रश्न असा होता की तथागत बुद्धांच्या समोर मी जाणार नाही असं तिला वाटत होतं. म्हणून तिनं काय केलं की जेव्हा तथागत बुद्ध भिक्खू संघासह पिंडपातासाठी नगरामध्ये प्रवेश करतील तेव्हा मी तिथं जाणार, अशा प्रकारचं तिनं नियोजन केलं. आणि तथागत बुद्ध आणि भिक्खू संघ जेव्हा पिंडपाताला वनातून बाहेर आले, नगरामध्ये आले, तेव्हा ही खेमा काय झाली, ती वनामध्ये गेली. आणि वनामध्ये गेल्यानंतर तिथले वृक्ष, वेली, तिथले पक्षी, पक्ष्यांचे मंजूळ आवाज, झाडांचे मंजूळ आवाज, ती गर्द सावली, हे सगळं पाहिल्यानंतर, ते मोहक स्वरूप वनाचं पाहिल्यानंतर तिला खूप आनंद झाला की इतकं सुंदर वन आहे, ज्याप्रमाणे आपण ऐकलेलं होतं गीतामधून त्याच प्रकारचं हे वन आहे. तिथं तिला काही विहार बांधलेली, झोपड्या बांधलेल्या दिसल्या आणि काही तरुण भिक्खू तिथं ध्यान करतानाही दिसले. आणि त्यांच्याकडे पाहून तिच्या मनात विचार आला, अरे यांचं जे तारुण्याचं वय आहे हे इथं वाया का घालवत आहेत. तारुण्य म्हणजे कामोपभोगांचा आनंद घेण्याचं वय आहे. अशा वयामध्ये हे लोक स्वतःचं आयुष्य वाया घालवत आहेत. म्हातारपणामध्ये करायच्या कृती ते आता तारुण्यातच करत आहेत असं तिला वाटलं. तिला खूप आनंद झाला आणि ती वनामध्ये फिरता फिरता इतका वेळ झाला की तोपर्यंत तथागत बुद्ध भिक्खू संघासह वनामध्ये आले. आल्यानंतर ही बाजूलाच होती, ही तथागत बुद्धांच्याकडे गेली नाही. तथागत बुद्ध शांतपणे बसले, भिक्खू संघ बसलेला होता. तथागत बुद्धांनी एक नजर वर करून फक्त खेमाकडे पाहिलं. पण त्यांच्या नजरेमध्ये आहे ना ती शांतता होती. कारण खेमाकडे कोण पाहिल त्याच्यामध्ये, त्याच्या मनामध्ये काम वासना उत्पन्न व्हायची, इतकी ती सुंदर होती. पण तथागत बुद्धांनी तिच्याकडे एकदा पाहिलं आणि पुन्हा नजर बाजूला केली. तिला त्याचाही राग आला की माझ्या इतक्या सुंदर स्त्रीकडे पाहून यांनी काय केलेलं आहे, एक प्रकारची उदासीनता दाखवलेली आहे. आणि ती तशा प्रकारे शांत राहिली. आणि त्याच वेळेला काय झालं की असं लिहिलं गेलं की तिनं असं पाहिलं की तथागत बुद्धांना काही अप्सरा ज्या आहेत, काही देवी ज्या आहेत, ते वारा घालत आहेत. आणि त्या इतक्या सुंदर आहेत की खेमाला असं वाटतं की त्यांच्या पायाजवळ बसायचीही माझी लायकी नाही, इतक्या सुंदर त्या स्त्रिया आहेत आणि या तथागत बुद्धांना वारा घालत आहेत. आणि हे पाहता पाहता पुन्हा तिला असं दिसलं की त्या ज्या स्त्रिया आहेत, त्या ज्या रूप म्हणजे सुंदरी आहेत, त्या सुंदरी अचानक म्हाताऱ्या व्हायला लागलेल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडायला लागलेल्या, त्यांचे दात पडायला लागलेले आहेत, त्यांचे केस पिकायला लागलेले आहेत, शरीर जर्जर व्हायला लागलेलं आहे. हे पाहता 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 पुन्हा त्यांचे हाडांचे असे ढीग झालेले आहेत आणि ते मरण पावलेले आहेत. हे सगळं चित्र त्या खेमाच्या नजरेसमोर आलं आणि तिला असं वाटलं की एका क्षणामध्ये हे सगळं घडलेलं आहे. तिला जणू काही अनित्यता दिसलेली आहे आणि ती अनित्यता इथं शब्दांच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे पाहून तिच्या मनामध्येही वैराग्य उत्पन्न झालं. अरे, ज्या अर्थी इतक्या सुंदर स्त्रिया अशा प्रकारे म्हाताऱ्या होणार आहेत, जर्जर होणार आहेत, मरणार आहेत, आपण तरी
आपण तरी कसं जिवंत राहणार, आपलंही असंच होणार आहे. आणि हे तिच्या मनामध्ये उत्पन्न झाल्यानंतर असे विचार तथागत बुद्धांनी तिला सांगितलं, हेमा, हे शरीर सडते, हे घाणीनं भरलेलं जे शरीर आहे, या शरीराचा मृत्यू होतो. या शरीराबद्दलची आसक्ती आहे, ती आसक्ती तू सोडून दे. हे शरीरामध्ये आसक्त आहे, सगळं अशुभ भाव आहे, घाणीनं भरलेलं हे शरीर आहे. केवळ जे अज्ञानी लोक आहेत, मूर्ख लोक जे आहेत, तेच याची निंदा करतात. विद्वान लोक, चांगले लोक याची स्तुती करत नसतात. आणि ते सांगितल्यानंतर तथागत म्हणतात की खेमा, कायागता सती कर, कायागता सतीचा अनुभव कर आणि अनासक्त हो, या शरीरापासून तू अनासक्त हो. हे ऐकल्यानंतर, हे ऐकता ऐकता खेमाच्या मनामध्येही अनित्य भावना उत्पन्न होते आणि तिलाही पटतं, अरे खरोखर हे शरीर ज्याला आपण सुंदर म्हणत आहोत, ते आज ना उद्या म्हातार होणार आहे, आज ना उद्या आपले आपले दात पडणार आहेत, केस पिकणार आहेत, शरीरावरती सुरकुत्या पडणार आहेत, एक दिवस आपला मृत्यू होणार आहे. ज्याला आपण शुभ म्हणतो, ज्याला आपण चांगलं म्हणतो, तेही घाणीनं भरलेलं आहे. ही अस्तित्वाची तिला जाण आल्यानंतर ती खेमा जी आहे, तथागत बुद्धांचा उपदेश ऐकता ऐकता श्रोतापन्न बनते. आणि श्रोतापन्न बनल्यानंतर त्याच अवस्थेमध्ये ती पुन्हा महालामध्ये येते आणि राजाला अशी विनंती करते की महाराज, मला तुम्ही भिक्खुनी होण्याची परवानगी द्या. जो बिंबिसार आपण पाहतो की कामोपभोगांमध्ये इतका लिप्त होता, इतका आसक्त होता, म्हणजे एक एक स्त्री, आपण ययाती कादंबरी वाचली असेल कदाचित, ज्यांनी त्यांना माहित आहे की तो ययाती कशा प्रकारे एक स्त्री झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, असा तो पाठलाग करायचा. आणि एक काळ असा येतो ययातीचा की तो म्हातारा होतो, तेव्हा तो त्याच्या मुलाकडे त्याचं तारुण्य मागतो, पण तो कामोपभोगांमध्ये अशा प्रकारे आसक्त होत राहतो. अशा प्रकारचा हा बिंबिसार राजा असताना तथागत बुद्धांच्या संपर्कामुळे तो श्रोतापन्न बनला आणि आज तो कामोपभोगांमध्ये आसक्त असलेला बिंबिसार आता अनासक्त बनलेला होता. आणि जेव्हा त्याची पत्नी असं म्हणते की मला भिक्खुनी व्हायचं आहे, तेव्हा बिंबिसार अतिशय प्रसन्न मनानं अनुमती देतात आणि ती खेमा जी आहे ती पुन्हा भिक्खुनी बनते, आपल्याला माहिती आहे नंतरच्या काळामध्ये, आणि स्वतःच्या प्रयत्नानं ती अरहंत बनते. तथागत बुद्धांनी तिच्याविषयी म्हटलेलं आहे, एतदग्गं भिक्कवे मम साविकानं भिक्खुनीनं महापय्यानं यदिदं खेमा. भिक्खुनो, महाश्राविकांमध्ये, भिक्खुनींमध्ये, महाप्रज्ञावंतांमध्ये ही खेमा श्रेष्ठ आहे. म्हणजे महाप्रज्ञावान भिक्खुनी म्हणून तथागत बुद्धांनी या खेमाचा गौरव केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच प्रकारे आपण पाहतो की बिंबिसार राजांच्या घरामधली जे लोक होते, बिंबिसार राजाला पद्मावती कडून जो मुलगा झालेला होता, राजकुमार अभय, त्याच्यामध्येही या प्रकारचं परिवर्तन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकदा मगध साम्राज्याच्या सीमेवरती काय झालेलं होतं, काही लोकांमध्ये वाद झालेला होता किंवा राजाच्या विरुद्ध उठाव झालेला होता. तेव्हा बिंबिसार राजांनी या अभयला तिथं पाठवलेलं होतं तिथले वाद थांबवण्यासाठी. आणि अभय तिथं गेल्यानंतर शांतपणे ते वाद थांबवतो, व्यवस्थित सगळं करतो. आणि तो अतिशय तरुण असतो. तो परत आल्यानंतर राजाला असं वाटतं की आता याला बक्षीस म्हणून काय द्यावं. तर तरुण मुलगा आहे, तर याच्यासाठी ऐश्वर्य तर आहेच, पण एक सुंदर नृत्यांगना जी आहे, नर्तकी जी आहे, ती नर्तकी त्याला राजा भेट देतो. आणि काही काळ, म्हणजे साधारणतः 7 दिवस त्याला राजगादीवरती बसवतो, राजसिंहासनावरती बसवतो, म्हणजे राजा बनवतो 7 दिवसांसाठी. मग या 7 दिवसांमध्ये हा अभय काय करतो, तरुण असल्यामुळं संपत्ती वगैरेचा उपभोग तर तो घेतोच, पण जी नर्तकी दिलेली असते त्या नर्तकी सोबत 7 दिवस तो राहतो. आणि त्यानंतर इतक्या पराकुटीला तो जातो की पुन्हा तो महालातून बाहेर येतो, नदीवरती जातो, ती नदीवरती नृत्य करते, तिथं कामक्रीडा हे दोघे करतात. आणि ते नृत्य करता करता काय होतं, तिच्या पोटामध्ये दुखायला लागतं आणि ती पोट धरून बसते. अभयला असं वाटतं की ती नाचण्याचाच काही प्रकार करत आहे की काय, पण तिचं पोट दुखायला लागतं, ती तळमळायला लागते आणि ती तळमळता तळमळता त्या नर्तकीचा मृत्यू होतो. आणि हा जो राजकुमार अभय जो आहे, तो या 7 दिवसांमध्ये हे सगळं त्यानं मद्य पिले, स्त्रियांचा उपभोग घेतला, या नर्तकीचा उपभोग घेतला. पुन्हा त्या दिवशी मात्र नाचता नाचता ती त्याच्या समोर मरण पावली. आणि हे सगळं तो पाहतो आणि पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये पुन्हा अनित्य भावना या प्रकारे उत्पन्न होते की
हे म्हणजे धक्कादायक आहे. म्हणजे मृत्यू कधीही कुणालाही गाठू शकतो याचं भान त्याला येतं आणि तो पुन्हा भिक्खू बनतो. म्हणजे एक राजपुत्र आहे पण मृत्यूचा स्पर्श झाला की त्याला असं वाटतं की हे राजपाठ आणि या सगळ्या आसक्त जीवनामध्ये राहण्यापेक्षा जीवनाचं सार्थक केलं पाहिजे, अंतिम सुखाची प्राप्ती केली पाहिजे. तो भिक्खू बनतो आणि नंतरच्या काळामध्ये तो अरहंत बनतो. त्याची जी आई असते पद्मावती, तीही आपल्या मुलग्याचं काय चाललेलं आहे हे पाहण्यासाठी चौकशी करते. तर तिच्या लक्षामध्ये येतं की मुलगा भिक्खू बनलेला आहे आणि ती सुद्धा अभय माता जी आहे पद्मावती तीही भिक्खुनी बनते. अशा प्रकारे मुलगाही भिक्खू बनतो, पत्नीही भिक्खुनी बनते आणि पद्मावती सुद्धा ही भिक्खुनी बनते. त्यानंतर आपण पाहतो की आम्रपाली जी गणिका असते, आम्रपालीसोबत राजानं एक दिवस संग केलेला असतो आणि त्या काळामध्ये तिला गर्भधारणा झालेली असते. तिला जो मुलगा होतो त्याचं नाव विमल कौंडिन्य. तो विमल कौंडिन्य जो आम्रपालीचा मुलगा आहे तोही भिक्खू बनतो आणि भिक्खू बनल्यानंतर आम्रपालीला जेव्हा हे कळतं की माझा मुलगा सुद्धा भिक्खू बनलेला आहे, तिलाही खेमासारखा स्वतःच्या सौंदर्यावरती अहंकार असतो, गर्व असतो, पण तिच्या मनामध्ये तथागतांच्या बद्दल एक श्रद्धा उत्पन्न होते. ती लिच्छवी गणराज्याची आपण पाहतो की नगरवधू असते किंवा राजगणिका असते. ती तथागतांच्याकडे येते एक दिवस आणि तथागतांना भोजनाचं आमंत्रण देते. ती आमंत्रण देऊन जात असताना त्याच वेळेला लिच्छवी लोक येतात आणि ते तथागत बुद्धांना बोलवणार असतात भोजनासाठी. पण त्यांच्या असं लक्षात येतं की ही आम्रपालीनं जाऊन तथागतांना विनंती केलेली आहे आणि एकदा तथागतांनी आमंत्रण स्वीकारलं तर ते पुन्हा बदलत नाहीत. मग ते काय करतात, या आम्रपालीला 1,00,000 तुला सुवर्ण मुद्रा देतो म्हणतात. 1,00,000 मुद्रा देतो, तू काय कर, तथागत बुद्धांना जे भोजनासाठी बोलवलेलं आहेस ते रद्द कर. जी आम्रपाली एका रात्रीचे साधारणतः 50 मुद्रा घ्यायची, ती आम्रपाली तिला 1,00,000 मुद्रा देत असताना सुद्धा ती 1,00,000 मुद्रा नाकारते. तथागत बुद्ध माझ्या घरी भोजनासाठी येणार आहेत याचा तिला आनंद होतो. म्हणजे तिच्या मनामध्ये सुद्धा सातत्यानं ज्या कामभावना उत्पन्न होत असतात, त्या कामभावनांमुळे ती विटलेली असते आणि तिला अस्तित्वाचं भान आलेलं असतं हे आपण पाहतो. आणि ती तथागत बुद्धांना बोलवते आणि तथागत बुद्धांच्या उपदेशामधून तिच्या लक्षामध्ये येतं की आपले जे सुंदर असे केस आहेत, कुरळे केस आहेत, ते केस गळून पडणार आहेत. आपल्या ज्या भुवया आहेत, आकर्षक अशा भुवया त्या सुरकुतून जाणार आहेत, त्या खाली येणार आहेत. आपलं जे रूप सुंदर आहे ते कुरूप होणार आहे, दात पडणार आहेत. जो सुंदर आवाज दारुण्यामध्ये आहे तो आवाज पण असा कर्कश होणार आहे, आवाज बसणार आहे आणि शरीर दुर्बल होणार आहे. आणि ती आम्रपाली नंतरच्या काळामध्ये पाहते की जे तथागत बुद्धांनी सांगितलेलं होतं त्याच प्रकारे तिची काया बनते. पण ही आम्रपाली तथागत बुद्धांच्या धम्मामध्ये भिक्खुनी बनून तिच्याही जीवनाचं कल्याण होतं. त्याचबरोबर बिंबिसार राजांचा एक मुलगा होता सिल्वा, तोही तथागत बुद्धांच्या संघामध्ये आला, प्रवजित झाला आणि त्याच्याही जीवनाचं कल्याण झालं. राजकुमार चुंद आणि राजकुमार चुंदी हे 2 मुलं होती बिंबिसारांना. त्यांनी असं ऐकलेलं होतं की जे तथागत बुद्धांना शरण जातात, जे बुद्ध धम्म संघाला शरण जातात त्यांची दुर्गती होत नाही, हे ऐकल्यामुळं त्यांच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि तेही दोघे तथागत बुद्धांच्या संघामध्ये सामील होतात. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे एक व्यक्ती धम्मामध्ये गेला तर त्याच्यासोबत त्याच्या संपर्कात असणारे सगळे लोक जे आहेत ते हळूहळू धम्माकडे जातात. त्यासाठी काही उपाय कौशल्यही करावे लागतात. ते बिंबिसार राजांनी केल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा एक मित्र होता महाराज तिस्स म्हणून. ते रोरू नगराचे शासक होते. रोरू नावाचे एक नगर होतं, त्याचे ते राजे होते. आणि त्या राजानं बिंबिसारांना भेटण्यासाठी जेव्हा तिकडचे राजदूत येतात तेव्हा त्यांनी काही आभूषण अलंकार वगैरे पाठवलेले असतात. बिंबिसार राजे जे धम्मामध्ये पक्व झालेले आहेत त्यांना असं वाटतं की सगळ्यात अमूल्य रत्न काय. आपण रतन सुत्तामध्ये म्हणतो की म्हणजे इथं जे सगळी जी रत्न आहेत त्या रत्नांपेक्षा बुद्ध धम्म संघ हे सर्वश्रेष्ठ रत्न आहे. त्या पद्धतीनं महाराज असा विचार करतात की त्या तिस्साला आपण काय पाठवावं, तर बुद्ध धम्म संघाबद्दल त्यांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होईल यासाठी ही माहिती पाठवावी. आणि त्यावेळेला बिंबिसार राजे असं काय करतात की बुद्ध चरित्राची एक चित्रमालिका तयार करतात. बघा ही किती महत्वाची गोष्ट आहे. त्या काळामध्ये महाराज बिंबिसारांनी बुद्ध चरित्र लिहिलं असं ही नोंद आहे. ते बुद्ध चरित्र लिहितात, तयार करतात, ते एका पेटीमध्ये घालतात आणि त्यामध्ये काय काय बुद्ध चरित्र लिहिलेलं असतं
त्यानंतर बुद्ध धम्म संघाचे गुण लिहिलेले असतात आणि प्रतित्य समुत्पाद सिद्धांत लिहिलेला असतो आणि तो त्या दूतांच्या करवी त्या तिस्स राजाला पाठवला जातो. जेव्हा हा तिस्स राजा हे उघडून वाचतो, बुद्ध उत्पन्न झालेले आहेत, बुद्ध धम्म संघांचे गुण वाचतो, प्रतित्य समुत्पाद सिद्धांत वाचतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये वैराग्य जागतं, त्रिरत्नांप्रती श्रद्धा जागते आणि जो तिस्स महाराज असतो तो ग्रहत्याग करून भिक्षू बनतो. म्हणजे विचार करा, राजे लोक ज्यांच्याकडे आपण आपलं आयुष्य धडपडतो, पैसे मिळावेत, संपत्ती मिळावी, ऐश्वर्य मिळावं, आणि इथं मात्र काय आहे, बिंबिसार राजा स्वतःही धम्मामध्ये सामील झाला आणि त्याच्या संपर्कातले जे इतर राजे होते त्यांच्यापर्यंत ही धम्म पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणखी एक असाच जो राजा आहे, तो त्या राजाचं चरित्रही आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. पुक्कुसाती नावाचे जे राजे होते, गांधार देशातले म्हणजे तक्षशिला भागातले काही व्यापारी मगधाकडे यायचे, मगध राज्यामध्ये व्यापार करण्यासाठी. आणि ते आल्यानंतर पहिली गोष्ट काय करायचे, कोणीही राजदूत आले, व्यापारी आले त्या राज्यामध्ये, तर ते पहिल्यांदा जाऊन राजाला काहीतरी भेटवस्तू द्यायचे, म्हणजे राजाला खुश करायचे. त्या पद्धतीनं ते आले आणि त्यांनी राजांना काही भेटवस्तू, आभूषण, अलंकार दिले. तेव्हा राजांनी त्यांना विचारलं की तुमचा शासक कोण आहे, कोण आहेत तुमचे राजे? तर ते म्हटले की पुक्कुसाती नावाचे आमचे राजे आहेत. त्यांचं वय काय आहे? तर ते म्हटले तुमच्याच वयाचे आहेत. आणि राजा तो कसा आहे? तर ते म्हणतात की आमचे पुक्कुसाती राजे आपल्या प्रजेवरती लहान म्हणजे मुलासारखं प्रेम करणारे आहेत, प्रजेची काळजी घेणारे आहेत आणि चांगल्या प्रकारचे आहेत, धार्मिक आहेत. तेव्हा बिंबिसार म्हणतात की व्यापाऱ्यांनो, तुम्ही जेव्हा परत जाणार आहे तुमच्या भागात, तेव्हा जाताना मला भेटून जा. आणि त्यांच्या सूचनेनुसार व्यापार वगैरे झाल्यानंतर ते पुन्हा राजाकडे येत आहेत व्यापारी. आणि राजा तेव्हा काय करतायत, सोन्याच्या एका पत्रावरती, म्हणजे सोन्याचं आपण ताम्रपत्र जसं करतो ते सुवर्ण पात्र तयार करतात, त्या सुवर्ण पात्रावरती बुद्ध धम्म संघाची माहिती लिहितात. आणि ते लिहिण्यापूर्वी म्हणजे त्या दिवशी ते स्वतः बिंबिसार राजे अष्टशील ग्रहण करतात. अष्टशील ग्रहण करून त्या प्रसन्न अवस्थेमध्ये काय करतात, सुवर्ण पात्रावरती या लोकांमध्ये बुद्ध उत्पन्न झालेले आहेत अशी सुरुवात करून ते बुद्ध धम्म संघाच्या गुणांचं वर्णन करतात. आनापान सती भावना जी आहे त्याची माहिती लिहितात आणि एका रत्न जडित पेटीमध्ये ते सगळं घालतात संदेश, आणि त्यांना सूचना देतात की हे महाराजांना द्या, मी त्यांचा मित्र आहे, मी त्यांना पाहिलेलं नाही पण मी त्यांना मित्र बनवू इच्छितो, हे महाराजांना द्या आणि एकांतामध्ये हे वाचायला सांगा. आणि तेव्हा ते जातात, राजाला भेटतात आणि एकांतामध्ये ते पुक्कुसाती राजे जे आहेत ते एकांतामध्ये हा संदेश वाचतात. आणि त्यांना असं आनंद वाटतो की या जगामध्ये बुद्ध उत्पन्न झालेले आहेत, हे पहिलंच वाक्य जेव्हा तो वाचतो तर त्याला असं वाटतं अरे ही खूप मोठी उपलब्धी आहे की बुद्ध उत्पन्न झालेले आहेत. आणि तो वाचत जातो बुद्ध धम्म संघाचे गुण, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिस धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. बुद्ध आहेत, अरहंत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, लोकांना जाणणारे आहेत, देव मनुष्याचे शिक्षक आहेत, अशा गुणांना तो वाचून त्याच्या मनात श्रद्धा उत्पन्न होते. धम्म गुणांच्या बद्दल सुआख्यात धम्म आहे, योग्य प्रकारे प्रतिपादलेला आहे आणि संघ आहे न्याय मार्गावरती चालणारा, ज्या संघामध्ये श्रोतापन्नापासून अरहंत असणारी व्यक्ती आहेत, म्हणजे पवित्र अशा लोकांचा संघ आहे जो ज्याला दक्षिणा देण्यायोग्य आहे, ज्याचा सन्मान करण्यायोग्य आहे. तर या गुणांचं स्मरण करता करता आनापान सतीची तो भावना करू लागतो आणि तो ग्रहत्याग करतो. स्वतःच ते पुक्कुसाती राजे जे आहेत स्वतःच मुंडन करतात आणि स्वतःच चिवर घालतात. घरातल्या लोकांना सुद्धा ते ओळखत नाहीत की हा कोण व्यक्ती आहे, पण ते घरातल्या लोकांना, त्यांच्या स्त्रियांना वगैरे सांगतात की मी आता गृहस्थी आश्रमामध्ये राहणार नाही, तर मी आता भिक्खू बनणार आहे. आणि अशा अवस्थेमध्ये ते ग्रहत्याग करतात अनवाणी पायानं. म्हणजे जो राजा इतका कोमल आहे आणि इतका मोठा शासक आहे, तो अनवाणी पायानं घरातून बाहेर पडतो, अंगावरती काशाय वस्त्र धारण करतात, एक वेळ भोजन करतात आणि ते मगधाकडे यायला सुरुवात करतात की तथागत बुद्धांना मला प्रत्यक्ष पाहायचंय, प्रत्यक्ष भेटायचंय. आणि ते प्रवासाला बाहेर निघतात, पायानं ते त्यांच्या फोड येतात, शरीर असं ग्लान होतं, शरीराला खूप त्रास होतो. आणि त्यांच्या सोबत जे आहे ते पुढं काही अंतरावरती काही व्यापारी असतात, पण ते व्यापाऱ्यांच्या मागं मागं जातात पण व्यापाऱ्यांच्या जवळ जात नाहीत, कारण त्या व्यापाऱ्यांना जर समजलं की हे महाराज आहेत तर ते व्यापारी संध्याकाळचं थांबल्यानंतर मस्तपैकी आपण पाहतो की टेंट लावायचे, तिथं राहायचे, चांगलं अन्न ग्रहण करायचे.
पण आपल्यालाही ती सोय मिळेल या उद्देशानं, मिळू नये या उद्देशानं महाराज मागं राहतात, जे भिक्खू बनलेले पुक्कुसाती महाराज आहेत ते. आणि अशा प्रकारे एक वेळ अन्न ग्रहण करणं, पिंडपात ग्रहण करून ते पुढे चारिका करतात. 192 योजन चालून, म्हणजे गांधार देशातून तक्षशिलेपासून 192 योजन, एक योजन म्हणजे साधारणतः एक दिवस एखादा व्यक्ती चालतो, त्याला एक योजन म्हटलं जातं. इतकं चालून ते श्रावस्तीला पोचतात. आणि श्रावस्तीला जेतवनाजवळ आल्यानंतर त्यांना असं वाटतं की आता तथागत बुद्ध जेतवनामध्ये नसणार आहेत, ते मगधमध्ये असणार आहेत, तर आपण तिकडं जावं. आणि तिथं जातात. राजगृहामध्ये आल्यानंतर एका कुंभाराच्या घराजवळ येतात. कुंभाराचं एक जे निवासस्थान असतं, आपण पाहतो व्यापाऱ्यांसाठी किंवा बाहेरच्या लोकांसाठी उतरण्यासाठी एक खोली तयार केली असते. त्या खोलीमध्ये ते आसरा घेतात, त्याला विनंती करतात. आणि त्याच वेळेला आपण पाहतो की हे पुक्कुसाती जे आहेत, भिक्खू बनलेले पुक्कुसात तिथं राहतात. आणि राहिल्यानंतर त्याच वेळेला काही वेळानंतर तथागत बुद्ध त्या ठिकाणी येतात. आणि तिथं आल्यानंतर त्या कुंभकाराला तथागत बुद्ध विचारतात की मी इथं थांबू शकतोय का आजची रात्र. तेव्हा ते विनंती करतात की त्यांना असं वाटतं की सम्यक संबुद्ध माझ्या घरामध्ये राहणार याच्यासारखा आनंद कोणता नाही आहे. तर त्यांना खूप आनंद होतो. पण ते म्हणतात की तुमच्या अगोदर एक परिव्राजक तिथं येऊन थांबलेले आहेत, तर ते तुम्हाला चालेल का. तर ठीक आहे म्हणतात तथागत बुद्ध. आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर पाहतात हे पुक्कुसाती अगोदरच तिथं बसलेले आहेत. आणि तेव्हा तथागत बुद्ध त्यांना म्हणतायत की तुम्हाला म्हणजे मी इथं थांबू शकतोय का, म्हणजे अडचण होईल का तुम्हाला. तर तेव्हा ते पुक्कुसाती म्हणतायत काही अडचण होणार नाही, मला फक्त बसण्यापुरती जागा झाली की झाली आणि मला त्याची काय अडचण येणार नाही. आणि अशा प्रकारे मग ते पुक्कुसातीला असं विचारतायत की तुम्ही भिक्खू बनलेले आहात, तर भिक्खू बनलेले असताना तुम्ही कुणाला शरण गेलेला आहात, म्हणजे कुणाला आदर्श मानून तुम्ही भिक्खू बनलेले आहात. तेव्हा तथागत बुद्धांना तो पुक्कुसाती म्हणतो की तथागत बुद्ध जे आहेत, सम्यक संबुद्ध, त्यांना मी आपला गुरु मानून ग्रहत्याग केलेला आहे आणि भिक्खू बनलेलो आहे. तेव्हा तथागत बुद्ध त्याला विचारतात पुन्हा पुक्कुसातीला की तू पाहिलेला आहेस का तथागतांना. तर तो म्हणतो मी पाहिलेलं नाही आहे. आणि अशी चर्चा त्यांची चालू होते. आणि ते ध्यान करायला सुरुवात करतात, दोघेही ध्यानाला बसतात. आणि आपण पाहतो की तथागत बुद्ध त्याला असं सांगतात, एक वेळ अशी येते की त्याला म्हणतात की मी तुला धर्मोपदेश देतो, तू शांतपणे ऐक. आणि धर्मोपदेश देत आहेत तथागत बुद्ध अतिशय शांतपणे. आणि त्याला सांगतायत अनासक्त भाव सांगतायत, स्वतःचं जो पंचस्कंद जे आहेत, काया आहे, चित्त आहे, हे चित्त कशा प्रकारे विलग होतं, विभंग होतं, याविषयीची देशना ते देत आहेत. म्हणजे 6 इंद्रियांकडून आपला स्पर्श कसा होतो, चक्षुविज्ञान उत्पन्न कसं होतं, त्यामध्ये आसक्त झाल्यानंतर तृष्णा कशी उत्पन्न होते, मग दुःख कसं उत्पन्न होतं, आणि तृष्णामुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे, हा सगळा उपदेश त्याला करतात. म्हणजे मी नाही किंवा हे माझं आत्मा नाही, हे माझं अस्तित्व नाही आहे, हे त्याच्या लक्षामध्ये येतं. आणि मग पुक्कुसातीला असं वाटतं की आपण ज्यांना गुरु मानलेला आहे, आपण ज्यांना पाहिलेलं नाही, निश्चितच तेच हे असतील. आणि ते त्यांच्या लक्षामध्ये येतो की इतक्या सूक्ष्मपणे जो व्यक्ती सांगतोय तोच माझा गुरु आहे. आणि तथागत बुद्धांना ते वंदन करतात आणि म्हणतात माझी चूक झाली, मला समजलं नाही की तुम्हीच सम्यक संबुद्ध आहात आणि मला काय करा, आता इतक्या लांबून मी आलेलो आहे, तर मला तुम्ही प्रवज्जा द्या. आणि तथागत बुद्ध तेव्हा म्हणतायत की तुझ्याकडे योग्य पात्र आहे का, पूर्ण चिवर आहे का. तर ते म्हणतात नाही आहे. तर तू पूर्ण चिवर घेऊन ये, योग्य पात्र घेऊन ये, तेव्हा मी तुला काय करीन, प्रवजित करीन. आणि त्या रात्री हा जो पुक्कुसाती आहे ते अनागामी फल प्राप्त करतात. म्हणजे 5 बंधनं त्या माणसाची पूर्णपणे तुटतात. कामछंद निघून जातो, व्यापाद द्वेष निघून जातो, उदच्च कुकुच्च चिंता अस्थिरता निघून जाते. त्यानंतर आपण पाहतो थीनमिद्द शारीरिक आणि मानसिक आळस निघून जातो. आणि विचिकिच्छा शंका कुशंका निघून जातात. ह्या 5 बंधनातून हा पुक्कुसाती मुक्त होऊन अनागामी बनतो, हे आपण पाहिलं. हे पाहिल्यानंतर म्हणजे तथागत बुद्धांनाही आनंद होतो की प्रवज्जा घेण्यापूर्वीच हे अनागामी बनलेले आहेत. आणि सकाळ झाल्यानंतर जेव्हा नगर खुलं होतं, तेव्हा हे पुक्कुसाती बाहेर पडतात. आणि बाहेर पडल्यानंतर आपण पाहतो हा, तर त्यांच्या लक्षामध्ये हे येतं
की आता नगर उघड म्हणजे सुरुवात झालेली आहे, सकाळ झालेली आहे आणि ते त्या कुंभकाराच्या घरातून बाहेर पडतात पुक्कूसाठी आणि चिवर कुठं मिळते का हे पाहण्यासाठी तिथं जातात. आणि हे पाहण्यासाठी गेल्यानंतर काय होतं, तिथं अपघात होतो आणि त्या पुक्कूसातीचा मृत्यू होतो. आणि तोपर्यंत तथागत बुद्ध आलेले आहेत म्हणून बिंबिसार महाराज राजे नगरातले काही प्रतिष्ठित लोक तिथं आलेले असतात. आणि बिंबिसारांना तथागत बुद्ध म्हणतात की तुमचा जो मित्र आहे तो मित्र इथं आलेला होता, ते चिवर आणायला गेलेले होते आणि तिथं त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण ते अनागामी फलाची प्राप्ती त्यांनी केलेली आहे, त्यांची सुगती झालेली आहे. राजाला एकीकडं दुःख हे होतं की ज्या मित्राला मी पाहिलं नाही पण त्याला संदेश पाठवलेला होता, त्याचा अवलंब करून तो दुःखमुक्त बनला, अनागामी बनला, पण मला त्याला पाहता आलं नाही. एकीकडं मृत्यू झाल्याचं दुःख आहे, पण दुसरीकडं अनागामी फल प्राप्त केल्याचा आनंद बिंबिसार राजांना होतो आणि तथागत बुद्ध धम्मोपदेश करतात. अशा प्रकारे आपण पाहतो की बिंबिसार राजानं स्वतःच्या कुटुंबापर्यंत तर धम्म पोहोचवलाच, पण ही जी कल्याण मित्रता आहे की राजे लोकांच्या पर्यंत ही धम्म पोहोचवण्याचं काम बिंबिसार राजाने केलं. एखाद्याला खजिना मिळावा आणि तो इतरांना वाटावा अशा प्रकारचं काम, धम्म वाटण्याचं काम बिंबिसार राजाने केलेलं होतं. सब्ब रसंग धम्म रसंग जिनाती. सगळ्या रसांमध्ये धम्माचा रस श्रेष्ठ आहे. सर्व रसांना धम्म रस जिंकतो हे महाराजांना कळालेलं होतं आणि त्यांनी ते इतरांच्या पर्यंत पोहोचवलं. महाराजांचा मृत्यू मात्र आपण पाहतो की अतिशय वेदनादायी प्रसंग आहे. अशा प्रकारे मृत्यू झालेला आहे. देवदत्त जो आहे, देवदत्ताची अशी महत्वाकांक्षा होती. तो भिक्षूही बनला आणि त्याला असं वाटत होतं की संघाचा प्रमुख मी बनावं. त्यासाठी अनेक खटपटी केल्या. संघामध्ये फूट पाडायचंही काम देवदत्तानी केल्याचं आपल्याला माहित आहे. आणि देवदत्तानी काय केलं, अजातशत्रूंचा जो बिंबिसारांचा जो मुलगा होता अजातशत्रू, तोही महत्वाकांक्षी होता. त्याला हाताशी धरलं आणि त्याला तथागत बुद्धांना शह द्यायचा होता. कुणाला आपण पाहतो देवदत्ताला. पण बिंबिसार राजे जे आहेत ते तथागत बुद्धांचे शिष्य होते. बिंबिसार राजांचा वर तथागत बुद्धांचा प्रभाव होता. तो पहिल्यांदा नष्ट करायला पाहिजे म्हणून काय केलं, अजातशत्रूच्या मनामध्ये आपल्या पित्याच्या विषयी दुर्भावना उत्पन्न केली आणि सांगितलं की तू राजा बनायला पाहिजेस. आणि एके दिवशी आणि राजा बनायला पाहिजेस आणि बिंबिसार राजांचा मृत्यू झाल्याशिवाय तू बनू शकत नाहीस, असं अजातशत्रूच्या डोक्यामध्ये घातल्यामुळे एके रात्री काय केलं, अजातशत्रूने एक सुरा आपल्यासोबत घेतला आणि रात्रीचा तो सुरा घेऊन मारण्यासाठी आला आणि तो पकडला गेला. आणि महाराजांच्या पर्यंत ही बातमी गेल्यानंतर महाराजांनी त्याला माफ केलं की तरुण आहे, काहीतरी डोक्यात येतं म्हणून त्याला क्षमा करून टाकली. पण हा अजातशत्रू तेवढ्यावरती थांबला नाही. तर या अजातशत्रूनं काय केलं, बिंबिसार राजांना सांगितलं की मला राजा व्हायचंय. महाराजांनी तीही संमती दिली. अजातशत्रूला राजा केलं. राजा केल्यानंतर पुन्हा अजातशत्रूनं काय केलं की बिंबिसारांना जेलमध्ये टाकलं, कारागृहामध्ये टाकलं. कारागृहामध्ये टाकल्यानंतर अजातशत्रूची जी आई आहे आपण पाहतो, ती आई काय करायची, कोसला देवी भोजन घेऊन जायची बिंबिसारांच्यासाठी. भोजन घेऊन जायची. बिंबिसार राजे शांत होते. ते अगोदरच श्रोतापन्न बनलेले होते. ते ध्यानामध्ये विहार करू करू शकत होते. प्रसन्न होते जरी कारागृहात असले तरी. ही अन्न घेऊन जायची. नंतर अन्न द्यायचं बंद केलं या अजातशत्रूनं. त्यानंतर ती लपवून काही खाद्यपदार्थ घेऊन जायची. तेही बंद केले. त्यानंतर ती फक्त मोकळं जायची परवानगी होती. मग ती काय करायची, सगळ्या अंगाला मध लावायची स्वतःच्या अंगाला आणि ते अंगाला मध लावून ती राजाला भेटायला जायची. आणि बिंबिसार अजातशत्रूला प्रश्न पडायचा की अन्न बंद केलेलं आहे तरीही बिंबिसार माझा पिता जिवंत कसा काय? तर ही अंगाला मध लावून जायची आणि तिथं कारागृहामध्ये गेल्यानंतर काय करायचे, अ, राजा तिच्या अंगाला चाटायचा बिंबिसार राजा आणि त्या मधावरती तो जिवंत राहायचा. त्यानंतर काय केलं, अजातशत्रूला हे समजल्यानंतर आईला जायचंच बंद करून टाकलं आणि आता कसे वडील जिवंत राहतात याचा त्यानं विचार केला. आणि त्यावेळेला काय झालं की बिंबिसार राजे संक्रमण करायचे, चालायचे आणि चालत चालत काय करायचे, ते सुखविहार म्हणजे प्रीती प्रमोदाची भावना उत्पन्न करायचे आणि त्यावरती ते प्रसन्नपणानं जगायचे.
हॅलो, सॉरी बरं का, मुलगी रडत होती. तर राजानं काय केलं की ते थांबवल्यानंतर राजाला असा प्रश्न पडला की वडील जिवंत कसे काय राहतात. तर त्यांच्या हे लक्षात आलं की ते संक्रमण करतात आणि संक्रमण करून प्रीतिविहार करतात, प्रीती सुखाचा अनुभव घेतात, त्यामुळे त्यांचं शरीर पुन्हा तजेलदार बनतं, आनंदी बनतं. आणि तेव्हा संक्रमणही थांबवलं राजांचं. आणि एक दिवस नाभिकाला बोलवलं. राजाला असं वाटलं की केस वगैरे कापण्यासाठी नाभिकांना बोलवलेलं असेल, पण अजातशत्रूनं त्या नाभिकांना असा आदेश दिलेला होता की पायाला वगैरे आहेत ते वस्त्र्यानं छेद द्या, पाय कापा आणि त्यामध्ये अंगारे म्हणजे निखारे आहेत ते त्यामध्ये घाला आणि भाजा, म्हणजे चालताही येऊ नये. तर ते पायांना चिरा मारल्या गेल्या आणि आग पेटवून त्यामध्ये निखारे घातले गेले आणि इतक्या त्या वेदना होत होत्या बिंबिसार राजांना. आणि त्या वेदना सहन करत बुद्ध धम्म संघाचं स्मरण करत करत बिंबिसार राजाने आपला ध्येय सोडला. अशा प्रकारे बिंबिसार राजांचा मृत्यू झाला. आपण पाहतो की या प्रकारे बिंबिसार राजांचा एक जीवनक्रम आहे. पण हाच अजातशत्रू जेव्हा त्याला मुलगा होतो दुसऱ्या दिवशी, आणि मुलगा झाल्याची बातमीही त्याच वेळेला येते आणि बिंबिसार राजांचा मृत्यू झाल्याची बातमीही त्याच वेळेला येते. त्यावेळेला काय घडतं, अजातशत्रूच्या मनामध्ये असं उत्पन्न होतं, मुलाला पाहिल्यानंतर पुत्रप्रेम उत्पन्न होतं आणि त्याच्या लक्षामध्ये येतं की जेव्हा मी जन्माला आलो असेल तेव्हा माझ्या वडिलांच्या मनामध्येही अशा प्रकारे स्नेह उत्पन्न झाला असेल, प्रेम उत्पन्न झालं असेल. तो आईला विचारतो. तर आईला विचारतो की असं झालं होतं का. तर तो म्हणतोय हो असं झालं होतं. आणि इतकंच नाही, जेव्हा तुला काही फोड उठलेला होता हाताला, तेव्हा महाराजांनी स्वतः ते तुझं ते बोट जे आहे ते स्वतःच्या तोंडात घेऊन तो फोड जो आहे तो फोडलेला होता. आणि तेव्हा अजातशत्रूच्या मनात स्वतःच्या पित्याविषयी अत्यंत कृतज्ञतेची भावना उत्पन्न होते. आणि त्याच वेळेला ते म्हणतात की माझ्या वडिलांना आता मुक्त करा. पण त्याच वेळेला हा संदेश आलेला असतो की बिंबिसार राजांचा मृत्यू झालाय. आणि म्हणजे एका वेळेला पुत्राविषयीच प्रेम आणि दुसऱ्या ठिकाणी वडिलांविषयी आता कृतज्ञता उत्पन्न झाली होती, पण वेळ गेलेली होती, अशी आपण पाहतो की अजातशत्रूची स्थिती झालेली होती. हा अजातशत्रू नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की पुन्हा तो तथागत बुद्धांचा अनुयायी बनलेला होता. पण अजातशत्रूच्या आणि देवदत्ताच्या कृत्यामुळं बिंबिसार राजांचा मृत्यू झाल्याचं आपल्याला इथं दिसतं. या बिंबिसार राजांचं महत्व खूप मोठं आहे धम्मामध्ये. संघामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या महत्वपूर्ण, त्यासाठी बिंबिसार राजांनी खूप मोठं काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पहिली गोष्ट की उपोषणाची जी संकल्पना आहे, म्हणजे इतर परिव्राजक पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमीला एकत्र यायचे. हे बिंबिसार राजांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांनी तथागत बुद्धांना हे सांगितलेलं होतं की इतर पंथाचे लोक, इतर मताचे लोक पौर्णिमा, अमावस्या, अष्टमीला एकत्र येतात आणि त्यांचा धर्म सांगतात. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी प्रीती उत्पन्न होते, आदर उत्पन्न होतं. आपल्या भिक्खूंनाही त्या प्रकारे का सांगू नये. आणि तेव्हा ते पाहतात, तथागत बुद्ध बिंबिसार राजाची ही गोष्ट ऐकतात आणि भिक्खू संघाला अनुमती देतात की या प्रकारे तुम्ही काय करा, तुम्हीही सुद्धा पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमीच्या वेळेला एकत्र या. म्हणजे ही गोष्ट खूप महत्वाची. म्हणजे उपोषणाची संकल्पना सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या काळामध्ये सुरू होण्यासाठी बिंबिसार राजांनी केलेलं काम अतिशय महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा उपोषण आपल्या लक्षामध्ये येईल त्यावेळेला हे लक्षात आलं पाहिजे की बिंबिसार राजांनी हे सुचवलेलं होतं तथागत बुद्धांना. त्यानंतर आपण पाहतो वेळू दान दिलं गेलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहतो जेतवन वगैरे वनांची दानं संघालाही मिळू लागली. याचंही काम पाहतो की याचंही महत्व बिंबिसारांच्या मुळे आहे. त्यानंतर काही योद्धे लोक म्हणजे जे सैनिक लोक आहेत ते सैन्याचं काम चुकवण्यासाठी भिक्खू व्हायचे. भिक्खू व्हायचे म्हणजे तिथं लढाई करायला नको किंवा काम करायला नको. अशा वेळेला बिंबिसार राजांनी विनंती केली होती तथागतांना की जे सैनिक आहेत, जे स्वतःचं ते काम सोडून भिक्खू होऊ इच्छितात, तर त्यांच्यासाठी तुम्ही अवरोध करा, त्यांना संघामध्ये घेऊ नका. ही सुद्धा विनंती तथागत बुद्धांनी मान्य केलेली होती. भिक्खूंना 5 प्रकारची फळं खाण्याच्या जी गोष्ट आहे ती विनंती ही बिंबिसार राजाने केलेली होती. म्हणजे आगीमध्ये भाजलेलं त्याचं काय म्हणतो आपण,
सोलून घेतलेलं, अशा प्रकारे 5 प्रकारे फळं खाण्याची अनुमती जी आहे ती बिंबिसार राजांच्यामुळं संघाला मिळालेली होती. तर इतकंच या निमित्तानं मी बोलतो की जेव्हा आपल्याकडे संपत्ती येते, संपत्ती आल्यानंतर ते संपत्तीचे विनियोगाचे अनेक मार्ग असतात. म्हणजे एक रस्ता जातो कामोपभोगांकडे आणि दुसरा रस्ता जो जातो तो म्हणजे संपत्ती आल्यानंतर दुसरा एक विनाशाकडेच रस्ता जातो. तर हे 2 टोकं सोडून एक मध्यम मार्ग कशाप्रकारे आचरण करावा याचं उत्तम उदाहरण बिंबिसार राजांच्या जीवनचरित्रातून मिळतं. आपल्याकडच्या संपत्तीचा उपभोग इतरांच्यासाठी व्हावा, इतरांचं कल्याण व्हावं यासाठी राजांनी केलेलं काम हे ऐतिहासिक काम होतं. म्हणून बुद्ध चरित्रामध्ये, बौद्ध वाङ्मयामध्ये बिंबिसार राजांचं महत्व अतिशय मोठं आहे. आजही ते वेणुवन याची आपल्याला साक्ष देतं. आजही आपण पाहतो उपोषण याची साक्ष देतं की बिंबिसार राजांनी हे काम आपल्यासाठी केलेलं आहे. तर आजच्या संध्याकाळी इतकंच बोलतो. आपण शांतपणे मला ग्रहण केलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आचार्य महानागरत्न आचार्य सुगत शांते यांचेही आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद आचार्य, सर. एक प्रश्न विचारू का? हा विचारा. तुम्ही सांगू शकता का ऍक्च्युली आपण बिंबिसार राजाबद्दल इतकं छान छान सांगितलं आणि त्यांचा इतिहास सांगितला, पण मग शेवट इतका दुःखदायी का झाला असेल? कारण ते इतके भक्त होते. त्याचं एक कारण दिलेलं आहे. त्याचं कारण असं दिलेलं आहे की एका जन्मामध्ये बिंबिसार राजांनी एका चैत्याच्या अंगणात म्हणजे चप्पल घालून प्रवेश केलेला होता आणि त्या कर्माचं फळ म्हणून त्यांच्या पाय कापले गेले असे कारण दिलेलं आहे. पण जी गोष्ट आपल्या अनुभवाची नाही म्हणून मी ती सांगितलेली नाही, कारण पुनर्जन्म आणि नंतरचा जन्म याचा अनुभव ना मला आहे ना तुम्हाला आहे. पण ही गोष्ट अशी जर आपण सांगितली तर ती प्रूव्ह करता येत नाही, म्हणून ती सांगितली नाही. एका चैत्यामध्ये काय केलेलं होतं, त्यांनी चप्पल घालून प्रवेश केलेला होता. त्या कर्माचा परिणाम म्हणून त्यांचे पाय कापले गेले असं सांगितलं गेले. ओके ओके. पण जरी त्यांचा मृत्यू या प्रकारे झाला असला, मुलानं इतका त्रास जरी दिलेला असला, तर ते शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न झालेला नव्हता मुलाबद्दल किंवा क्रोध उत्पन्न झालेला नव्हता. अतिशय शांतपणे त्यांनी मृत्यू स्वीकारलेला होता. आता आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. म्हणजे कोण दुर्धर आजारी पडू शकतं, कुणाला काही होऊ शकतं, ऍक्सिडेंट होऊ शकतो किंवा दुसऱ्याच्या दुसऱ्यामुळं आपला लॉसही होऊ शकतो किंवा काही होऊ शकतं जीवनामध्ये. त्यावेळेला शांत राहणं जे आहे, म्हणजे मंगलसूत्रामध्ये जे म्हटलेलं आहे, फुट्टस्स लोक धम्मे ही चित्तंग यसन कंपती असोकंग विरजंग खेमंग येतंग मंगलम उत्तमंग. म्हणजे लोक स्वभाव आले, यश अपयश येवो, निंदास्तुती हो, दुःख सुख येवो, लाभ हानी येवो, काही जरी हो जीवनातलं, तरी शोकरहित निर्मळ राहणं जे आहे ते बिंबिसारांच्याही जीवनामध्ये आपल्याला दिसतं. बरोबर बरोबर. त्यांच्या मुलाच्या हातून एवढं मोठं पाप झालं तरी पण ते शांतच होते. हा, ठीक ठीक, धन्यवाद. हॅलो. हा, धन्यवाद सर. अतिशय चांगल्या प्रकारे आपण बिंबिसार राजाच्या संबंधाने धम्मोपदेश केलेला आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. आपण परत उद्याच्या धम्मप्रवचनाच्या वेळेस भेटूया. सर्वांप्रती आपण मंगलकामना करूया. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. थँक यू सर. धन्यवाद सर्वांना. थँक्यू सर.